जिस टीम ने देखिए बात करेंगे सिर्फ करजत नहीं, पनवेल, हुरन, ठाणे लीजिए, मुरबाड लीजिए, बदलापुर लीजिए, डंका मचाया हुआ यह टीम यहाँ से। और बल्लेबाजी के लिए देखिए हम देख सकते हैं शरद और भावेश की जोड़ी देखते हैं, ये जोड़ी क्या कुछ रंग लेकर आता है। ओ ये चलिए भाई, ऊंचाई भर दी है और लंबाई भी चाहता हुआ यहां से मार दे टांगे वाला दुश्मन, क्या करेगा जब 2 से ऊपर वाला आता हुआ 6 रन। मूड में है लेकिन फंस गए भाई यहां से, पिछला गेंद पर छक्का लगाए और उसके बाद देखिए विकेट यहां से। चुनौती देखिए बड़ा यहां पर चैलेंज क्या है, यहां पर 7-6 के ऊपर देखिए बात करेंगे यहां से पहला विकेट। और जाके बात करेंगे यहाँ पर से एक मजेदार देखिए यहाँ पर पैकर ओनर दोस्ती की दुनिया के देखिए दिलदार से दादा दरेकर देखिए इनकी तरफ से 3 छक्के के लिए 1000, ओवर हैट्रिक भी छक्का लगाते हैं ना 500 रुपया देखिए इनाम रहेगा। और सीधा खेले थे मिड ऑन के फील्डर देखिए, हल्की सी चूक हुई यहां से, नजरें हटी तो दुर्घटना घटी, 4 रन। बड़ा सा चूक हो रहा है छोटा छोटा, और ये गलतियों को संभालना होगा भाई। और टोटल देखिए जाकर पहुंच गया 12 रन, पहला ओवर कंप्लीट है। लेकिन चलते हैं यहां पर डीजे की तरफ। देखिए यहां से और सीधा देखिए स्ट्रेट के लिए फील्डर तैनात है। यहां से एक सिंगल आता हूं यहां से। हवेश शिलोंगले देखिए बात करेंगे, क्या हार्ड हिटर खिलाड़ी हैं। भला देखिए ओवर इतना बड़ा नहीं आया है लेकिन बैलेंस है ओवर। दादा दरेकर देखिए बात करेंगे छक्के के हैट्रिक के लिए 1000, ओवर हैट्रिक के लिए देखिए 500। और ये चलिए खिंचकर मारा है, ऊंचाई भी ली और लंबाई भी लेता हुआ बड़ा हिट AK-47
जोड़ी देखिए यहाँ पर है, रोनित दरेकर उनके साथ है, स्वरूप दरेकर देखिए बात करेंगे। और फंसा यहाँ पर शॉर्ट सिलेक्शन देखिए यहाँ से, पिछला छक्का लगाया। मैच ऐसा चल रहा है संदीप बोराड़े सर कि एक तरफ से यहाँ पर देखिए मेहमान टीम बता रहा है मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, दूसरी तरफ से हमला हो रही है भाई हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है। और बड़ा मुकाबला देखिए बनेगा। टीम का स्कोर देखिए 17 पर यहाँ पर दूसरा विकेट। हर्षल आउट चला। रत्नादीप है, चलिए रत्नादीप है, आपको रत्नागिरी से जो टीम आई है उसके खिलाफ अब आपको बल्लेबाजी करना है। खेड़ तालुका से देखिए बात करेंगे, आवासी टीम देखिए बात करेंगे यहाँ से, लेकिन ओ खींचकर मारा यहाँ से, बड़ा हिट, टाइमिंग भी अच्छा है यहाँ पर, झलक भी था और फलक भी था और ये बैटरी को झलक ही था भाई यहाँ से। भावेश लोंगले के बल्ले 7 ओवर 6 रन। ऑपरेटिंग अप करना होगा नन्ना थोड़ा ध्यान दे भाई। भावेश लोंगले देखिए अब छक्का लगाए और उसके बाद सिंगल ले लिया भाई। और भावेश ने बता दिया देखिए कि मुझे बंदूक भी चलाना आता है, और गिटार भी बजाना था। एक बड़े खिलाड़ी की पहचान होती है। छक्के लगाए, सिंगल ली, स्ट्राइक रोटेट के 2 ओवर कंप्लीट, 27 रन बनाए। लेकिन अभी भी देखिए आने वाला 12 गेंद बाकी है भाई। यहाँ से हवा से क्या फूल खिलेगा जब तक बारिश ना हो, सिंगल डबल से क्या काम चलेगा जब तक चौके छक्के। नीलेश देखिए नए गेंदबाज यहां पर आते हुए, नए गेंदबाज देखिए यहां पर नीलेश आते हुए। विशाल दादा निगुट कर देखिए, भावेश दादा खूब मेहनत देखिए लेते हुए यहाँ से। अमूल दादा लीजिए हमारे दरी कर रहे हैं, संदीप बोराड़े सर आनंद लेते हुए यहाँ से। दो ओवर में देखे रन आया, लेकिन तीसरा ओवर देखते हैं यहां से। अच्छी गेंदबाजी यहां पर, कितना दुनिया में ऊंचाई तो भरी है, क्या लंबाई भी लेकर जाएगा भाई यहां से। हाँ लंबाई भी देखिए, दूरिया भी पहुंचा है यहां पर। ये था भावेश लोंगले का बल्ले का गर्जन और रन उनका बल्ला का था गर्जन, रन दे के गया आधा दर्जन।
3 छक्का आता है तो दादू दादा धरे कर 1000 खुद कर निकालते हुए यहाँ से समीर दादा लुंगले। देखिए कहा जाए तो मुरली दादा आए होंगे तो आपसे गुजारिश है आइए, स्वागत है। अच्छे देखिए बात करेंगे, ओनर हैं, एक अच्छे आयोजक हैं, एक अच्छे उमरोली टीम मधून कोणत्याही बॅटरने जर बॅक टू बॅक 3 षटकार जर टोकले ना तर विशालजी निगुडकर यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचे कॅश प्राइज। दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषकाचे आयोजन करते अजयजी दिघे यांचं या ठिकाणी आगमन होतं। त्यांना विनंती की आपण मंचावरती या, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। अजयजी दिघे आपण मंचावरती या, आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत। फुटी वन देखिए 41 तक पहुंचे यहाँ पर भावेश लुंगले। देखिए बहुत बढ़िया देखिए बैटिंग करते हुए यहाँ से। अभी भी इसके बाद देखिए और 6 गेंद आना बाकी है। एक गेंद अंतिम गेंद शेष यहाँ पर नीलेश थोड़ा सा महंगी साबित हुई यहाँ से। लॉन्ग ऑन देखिए बाउंड्री लाइन पर मिड विकेट देखिए दोनों फील्डर ने मिलकर गेंद को रोकते। तब तक देखिए 2 रन यहाँ पर दोनों बैटर निकालते हुए थे यहाँ से। कमाल का देखिए मुकाबला चलता हुआ। कहते ना किताबों में धूल लगने से कहानियां बदलती नहीं है, बस कुछ तस्वीरें बदलती रहती है। अब देखिए ये तस्वीरें बता रही है 3 ओवर कंप्लीट है, टीम का स्कोर 43, 43 रन चलेंगे डीजे के पास। तय करके यहाँ पर आए हैं, लेकिन चाहेंगे भाई, और खास करके अनिल दादा देशमुख ने देखिए जिक्र किए कि अगर टीम चैंपियन होती है तो 11,000 कुल दिया जाएगा सुबह की सूरज से पहले। मुझे लगता है बहुत बड़ा, लेकिन यहाँ पहला मैच थोड़ा सा कठिन बनता हुआ, लेकिन अभी कुछ कहा नहीं जाएगा। यहाँ पर 44 तक पहुंचे यहाँ पर, डबल 4 देखिए यहाँ से 44। गेंदबाजी में देखिए फिर से एक बार तैयार गेंदबाज यहां से। ओ ये चलिए खींचकर मारा यहां से, ऊंचाई भी भरी है और लंबाई भी बढ़ता हुआ यहां से। कमाल की टाइमिंग देखिए, एलिवेशन सब कुछ बढ़िया यहां पर आता हुआ 6 रन का गंज में। साहिल लुंगले भी टीम में जुड़े हैं। ओ ये देखिए भावेश लुंगले, भाई ये बैटर है या मटन का दुकान, छक्के का लाइन लगा दिया। बॉलवरती षटकार जर आला तर तब्बल विशालजी निगुडकर साहेबांकडून 3000 रुपयांचे कॅश प्राइज आहे आणि मला वाटतं षटकार हायटेकसाठी आमच्या देशमुख साहेबांकडून 2100 रुपयाचं कॅश प्राइज, म्हणजे एका षटकाराची किंमत आहे 5100। चलिए तैयार है। ओ ये चलिए भाई, अगर यहाँ छक्का लगा देते भावेश चोकोबार के जैसे, आप भी खाइए, आपके लाडले बच्चे को खिलाइए, 2 काम बन सकता था, टीम का भी बन सकता था और आपका भी बन सकता था।
साहिल लोंगले देखिए आज क्या कमाल की गेंदबाजी करके आए, ओपन के खिलाड़ी को पानी खूब पिलाए। 4 गेंदबाजों में इनकी नाम पहले आती है भाई, जहां 2 ओवर में 14 रन दिए, 2 विकेट लेकर आए वहां पर। सुप्रीमो ट्रॉफी देखिए सांता क्रूज एयरपोर्ट पर देखिए जो खिला जा रहा है, आईपीएल का लोग है, और वहां देखिए उन्होंने दिल जीत कर आए हैं। मैच नहीं जीते हैं लेकिन गेंदबाजी से दिल जीते हैं। अब मुझे लगता है भावेश लोंगले का विकेट गिरा है नेक्स्ट बैटर से। साहिल लोंगले देखिए थोड़ा तैयारी कर रहे हैं, थोड़ा सा भलाई देखिए ट्रेन लेट हुआ लेकिन ग्रेट रहा, समय पर आगे पहुंचे, टीम में जुड़े, अब बैटिंग में जाएंगे और इनका अहम रहेगा जो 6 गेंद खास करके। और अच्छा देखिए कमबैक इस ओवर में दिखाए हैं, भलाई 2 छक्का खाने के बाद 2 गेंद पर कोई रन नहीं रखे यहाँ से। अब आखिरी गेंद के लिए देखिए यहाँ पर साहिल लोंगले देखिए मैदान पर उतर गए भाई। आइस पिल ये बंदा खेला है, लग रहा है कहीं चेहरे से जो चाल चलन उन्होंने उमरोली से शुरू किया था करजत से, अभी भी देखिए वही चाल चलन है और वही भाषा देखिए वही, और ओवर कंप्लीट कर दिए। भलाई देखिए डॉट गेंद यहाँ पर खेले साहिल लोंगले, लेकिन चेक करना चाहते हैं बैटिंग टीम टीआरएस से यहाँ पर, लेकिन साहिल लोंगले भी देखिए ये खूब सारा डॉट खिलाने की कोशिश करेंगे, लेकिन देखते हैं यहाँ से तीसरे अंपायर छूट जाइए। हाँ तो चलिए सेफ है गेंदबाज यहाँ पर। जहां तक उछालता गेंद देखिए हवा में था, उतना जजमेंट करना आसान नहीं रहता यहाँ से। चलिए गेंद देखिए थोड़ा उछाल था जिसके कारण देखिए, और पेड डिलीवरी रहा यहाँ पर सेफ है। अंपायर जो कॉल रहता है ज़्यादातर देखिए जब डाउटफुल कुछ रहता है, अगर कैमरा वहां तक नहीं पहुंच पाता है कुछ एंगल से, तो फिर अंपायर कॉल रहता है, और वही रहा यहाँ पर 56 बना है, जीत के लिए 57 की जरूरत है। देखते हैं यहाँ से क्या होगा मैच। हाँ बुराड़ी सर अगला मैच किसका रहेगा देखिए, थोड़ा टॉच का विषय बन रहा है या विनर बना विनर के बीच में रहेगा। चलिए शायद इस लॉट से देखिए खेला जाएगा जो पिछले मैच का विजेता लौजी, और इसके साथ साथ देखिए बात करेंगे इस मैच का विजेता, इनके बीच में रहेगा। सेकेंड राउंड का मैच रहेगा, 3 ओवर रहेगा। चलिए थोड़ा बैटर तुरंत भेजना होगा और फील्डिंग सजा लीजिए उमरली टीम है। साहिल लोंगले का स्पेल देखते हैं, आज तो कमाल का डाल के आए सांता क्रूज है एयरपोर्ट देखिए जहाँ पर सुप्रीमो ट्रॉफी में देखिए, और कल उनसे हमारा बात चर्चा हुआ था, और इस मैच में देखिए जुड़ रहे हैं खास करके संदीप बुराड़े सर। आज एकदम देखिए फॉर्म में है भाई, यहाँ से पूरा शाहिद कपूर के जैसे लोग बनाए हुए हैं। करीना भाग गई क्या येस थँक्यू बाबू सर, अगदी एक बिग फाईट आजच्या या लॉर्ड्स मध्ये पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आपल्या भेटीला विनंती करेल अर्थातच कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषकाचे आयोजक अजयजी दिघे सर, आपण मंचावरती या। आयोजकांच्या वतीने आपणास विनंती आहे, आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। अजयजी दिघे सर या आपण। चला बॉल कॅरी कराय अमोल, ऑफिशियल कडचे बॉल घ्या। अर्थातच आपण पाहतोय जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस रायगड आवासी 11 चे टीम मालक अंकिजी साखरे, विद्यमान सरपंच देवनावे ग्रामपंचायतीचे जरी ते उपलब्ध झाला असेल तर आपणास कळकळीची विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा। स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे।
अजित आणि सागर आंबरे. अगदी आपण पाहतोय रत्नागिरी जिल्हा आणि खेड तालुका यांच्या मधला सगळ्यात मोठा संगम आहे. ज्यावेळी टॉस झाला त्यावेळी त्यांनी सांगितलं की मुंबई वर्सेस रत्नागिरी असा सामना जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि अर्थातच अगदी कर्जत तालुक्यातून रायगड जिल्ह्यातून मात्र बिलॉंग करणारी उमरोली SBCC उमरोली टीम अर्थातच या ठिकाणी एक जबरदस्त टफ फाईट पाहायला मिळेल. पहिला बॉल साहिल लोंगले ज्या नावाची या सीझन मध्ये फार मोठी चर्चा आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि या चर्चेच्या दरम्यान जर तुम्ही पाहायला गेलं तर ISPL टू सुप्रीमा ट्रॉफी अर्थातच अगदी टीम परास्त जरूर झाली. रिपोर्ट कार्ड आपल्याकडे जरूर येत होता परंतु एक चांगला परफॉर्मन्स गोलंदाजीतला साहिल लोंगलीचा त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. सध्या गोलंदाजीची तेज रफ्तार कर्जत तालुक्याचं नाव लौकिक स्वाभिमान आणि अभिमान साहिल लोंगली सध्या गोलंदाजी मार्कवरती. 57 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल सडिक लेंथ लाईनची गोलंदाजी टप्पा घेतल्याच्या नंतर बॉलने जरूर गती प्राप्त केली आहे. तदनंतर हा बॉल सरळरित्या कीपरच्या हातात आहे. एकीकडे अजित आपण पाहतोय बॅटिंग लाईन वरती आणि त्याच्या समवेत असलेला बॅटर सागर. आनंद तितकाच द्विगुणित दोन्ही टीमचा पाहायला मिळेल कारण एकीकडे टॉप प्लेयर सध्या आपण पाहतोय मैदानात आहे. चांगला फटका यावेळी फटका चांगला आहे परंतु इथे मात्र थोडा दूरवर झेल पाहायला मिळाला. एक धाव तर कंप्लीट दुसरीसाठी प्रयत्न दुसरी धाव कन्वर्ट केली गेली आहे. अगदी आवासी टीमचा विचार करायला गेला तर म्हटलं जातं ना रत्नागिरी खेड तालुक्यात आवासी परंतु कर्जत तालुक्यात आज बनलेत प्रवासी. विकेट हॅट्रिक दादू दरेकर यांचं 500 रुपयांचं कॅश प्राइज. आहेत कुठे दादू दरेकर अशी थोडी जरा लांबवरती आहेत. मी विनंती करेल जरा आमच्या बाजूला येऊन बसले तर फार चांगलं होईल. आणि विकेट हॅट्रिक साठी विशालजी निगुडकर यांच्याकडून 1,500 रुपयांचं कॅश प्राइज. चांगला फटका अकलीचा बुद्धीचा सगळ्यात वापर आहे. साहिल लोंगलीला सध्या मी म्हणतोय आज चौकार लगावलाय. दरम्यान आपण पाहतोय कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषकाचे आयोजक आदरणीय अजयजी दिघे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आवासी टीम षटकार हॅट्रिक जर टोकले तर अगदी वैभवजी निगुडकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक आमचे अनिल देशमुख यांच्याकडून 2100 रुपये. आणि कुठली हॅट्रिक चौकार हॅट्रिक झाली तर मला वाटतं 1100 षटकार झाली तर कुठली हॅट्रिक होतं 2100 रुपयांचं पारितोषिक. 9 धावा धावफलकावरती आहे. टार्गेट मात्र सेट केले गेले. अर्थातच आपण पाहतो या ठिकाणी 57 धावा संख्येचा 57चं टार्गेट आहे. चांगला बॉल अगदी गोलंदाजीची रफ्तार पाहिली आहे. मी म्हटलं कर्जत तालुक्याची आणबाण शान जरूर पाहायला मिळते. अगदी कर्जत तालुक्याला क्रिकेटच्या टेनिस पटलावरती जे अधिराज्य गाजवलं आतापर्यंत असता ही लोंगलेने कमी वयात मोठी भरारी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. तर साहिल लोंगलेचं षटक मात्र या ठिकाणी समाप्ती पथावरती आलंय. भले विकेट मिळाली नाहीये या ओव्हरमध्ये परंतु 9 धावा एक खर्च जरूर केल्यात. दादू दरेकर त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे आणि या स्मित हास्याचं सगळ्यात मोठं कारण आहे
की मैदानात साहिल लोंगलेची एंट्री झाली. चला मॅच कडे जाऊया. सांघिक कोड्यातला दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्क वरती रफ्तार के सौदागर गणेश घारे. चांगला फटका आणि या फटक्यामध्ये गणेश घारेने पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिला झटका लागलाय तो आवासी टीमला. कमांड डीजे अजित आंबरे ज्याच्या पारीचा या ठिकाणी अंत झालाय. झटका लागलाय खरं म्हणायला गेलं तर गणेश घारेने दिलाय हा ब्रेक थ्रू. फटका सज्जवलाय. फटका फार चांगला आहे. नजाकत भरा फटका आहे परंतु इथे मात्र काय घडतंय या येथील 2 धावा. फंबल जरूर पाहायला मिळालं. मनीष बॉल खाली होते तरी सुद्धा आज विचार करायला गेलं तर मला वाटतंय थोडस डॅनी लोंगले सुद्धा मैदानात उशिरा दाखल झालेत. आणखी चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक 22 बॉल खाली जरूर येतील. इथे एकेरी स्वरूपातली धाव. इकॉनॉमिकल स्पेल 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 57 धावसंख्येचं टार्गेट आहे. विचार विनिमयाची चर्चा सध्या मैदानात जरूर आहे. अजयजी दिघे यांचं मंचावरती आगमन झालंय. अगदी आपण पाहतोय विशालजी निगुडकर सरांसमवेत त्यांचं चर्चासत्र रंगलं जात आहे. कारण एकीकडचे आयोजक ज्यांचं आयोजन झालं आणि दुसरीकडे हे आयोजन सुद्धा आता ज्याची सांगता या ठिकाणी होताना दिसून येते. या 2 आयोजनकर्त्यांमध्ये भली मोठी चर्चा आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल अगदी बुंद्यात फेकला होता. फळीची कडा जरूर घेतली. 1 धाव कंप्लीट झाले. एका धावीच्या मदतीने टोटल मात्र पाहायला मिळते 13 आकड्यावरती 13 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आवासी टीमचं जरूर कौतुक करेल. इतका दूरवरचा प्रवास त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालाय. आज मैदानात आले त्यांना सुद्धा तितकाच मोठा अनुभव आज या मैदानातून त्यांच्या पदरी जरूर पडणार आहे. कधी कधी आदित्य आपण पाहतो ना की चर्चा फार रंगली जाते. आज क्रिकेट असो कोणतीही स्पर्धा असू दे समोरच्या प्रतिस्पर्ध्या समवेत भले प्रतिस्पर्धी किती मोठा असू द्या बलाढ्य असू द्या ज्यावेळी आपण त्याच्याशी मैत्रीपूर्ण लढत करतो ना त्यावेळी आपला कॉन्फिडन्स फार मोठा वाढलेला असतो. आवासी टीमचं ही सुद्धा कौतुक करेल कारण त्यांनी सुद्धा पाहिलं की अजूनही साहिल लोंगले मैदानात नाहीये. थोडंसं गणित उमरली टीमचं बिघडलेलं आहे आणि अशा परिस्थितीत त्याचा इनकमिंग त्यांच्यासाठी सुद्धा एक अनुभव देणार आहे. इथे झील टिपलाय परतावा लागेल याही विकेटला. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. अनिलजी देशमुख साहेबांकडून तब्बल त्यांच्यासाठी 11,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अनिल देशमुख साहेब चाणक्य आहेत. त्यांना माहिती आहे की कधी कुठे काय करायचं. नाही अगोदर लावलं ते मला माहिती आहे. तुम्ही का लावलं मी तुमच्या दिलदारपणाची दाद देईल यात कोणती शंका नाही आहे. कारण तुम्ही आवासी टीमवरती पारितोषिक लावलंय. मी तर म्हणेल त्यांनी यावेळी फायनल मारावीच. आज खरं बोलणं फार अपेक्षित आहे कारण इतक्या दूरवरचा प्रवास करून ते मैदानात आल्यात. समोर बलाढ्य टीम सुद्धा आहे. अगदी कर्जत तालुक्यात नामवंत टीम म्हणून ती ओळखली जाते. परंतु आज मात्र गोलंदाजी मार्कवरती हर्षल आवासी विजयी झाली तर दादू दरेकर यांच्याकडून 2,000 रुपये. आता विजयी झाली तर अनिल देशमुख यांच्याकडून 2100. क्या बात आहे. इथे
गिअर चेंज झालेत. अगदी मित्र म्हणेल ब्रेक लावलाय तो गणेश गारेने पहिला ब्रेक थ्रू देऊन. तदनंतर आपण पाहतोय दुसरी विकेट सुद्धा गणेश गारेच्या शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाली. आता गोलंदाजी मार्गवरती हर्षल. वैभव निगुडकर यांच्याकडून आवाजी टीम जिंकली तर 1000 रुपये. काही नाही, दादू दरेकर भक्कम आहेत. अनिल देशमुख तर त्याच्याही पलीकडे आहेत. मी म्हटलं ना की त्यांच्या दिलेरीपणाची मी मगासपासून दाद देतोय. काही टेन्शन घेऊ नका. विशालजी निगुडकर सरांसाठी त्यांनी 5000 लावले होते ते अजून माझ्याच खिशात आहेत. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले 15 या आकड्यावरती. 15 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. अगदी जर्सी तुम्ही पाहू शकता. SBCC उमरोली टीमच्या उद्योजक जगतातलं आणखी एक नाव अर्थातच नितीन दादा बडेकर 4545 यांच्या नावाच्या जर्सी आहेत. आणि या बैलगाडा शर्यतीत दगडू बैलाचं नाव ज्या उंचीवरती पाहायला मिळतं ते नितीनजी बडेकर. चांगला बॉल. यावेळी हर्षल लोंगले सध्या गोलंदाजी मार्कवर आहेत. मी म्हटलं ना की साहिल लोंगलेचं षटक 9 धावेंचं गेलं. गणेश घारे 57 धावसंख्येचं टार्गेट असताना तिसरं षटक प्रगतीपथावरती. ज्या गणेश घारेने धावा खर्च केल्या त्या अवघ्या 5. आणि तदनंतर हर्षल त्या गोलंदाजीवरती आता 4 चांद लावण्याचा प्रयत्न करतोय. टोटल पाहायला मिळते अद्यापपर्यंत 17. सातत्यपूर्ण आपण सांगतो अनिल कुंबले यांची बर्थडे 17. आणखी एक चांगला बॉल. गतीमध्ये परिवर्तन जरूर पाहायला मिळालं. गतिवान बॉल. आणि इथे मात्र षटक संपलंय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 आकड्यावरती. आवासी टीम सध्या मात्र फार मोठ्या बॅड पॅच मध्ये जरूर पाहायला मिळते या मॅच मध्ये तरी. कारण आता टार्गेट लांब आहे भरपूर. 6 बॉल आणि 40 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 40 ची गरज आहे. सामन्यातली जो सामना खरं म्हणायला गेलं तर संपूर्णपणे क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जात्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज 22 लोंगले आलेत. 6 बॉल 21 जरी मारला आवासी टीमने तरी अनिल देशमुख यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. अगदी असं कुठेतरी मला वाटलं होतं की डॅनियल लोंगली गोलंदाजी मार्कवरती येत आहेत की काय. परंतु आता गोलंदाज 22 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल आणि इथे आलाय षटकार. देर आहे दुरुस्त. उशिराने सुचलेलं शानपण. अनिलजी देशमुख साहेबांकडून 21 धावा जरी आता या षटकात कमावल्या तरी सुद्धा 2100 रुपयांचं कॅश प्राइज आवासी टीमला जरूर मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. दरम्यान आपण पाहतोय उत्कृष्ट पकवाज वादक आविष्कार डोंबरे यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. आपले सुद्धा मनस्वी आभार. आणखी एक मोठा स्ट्रोक. आणखी एक मोठा स्ट्रोक. येतोय खणखणीत षटकार. क्या बात आहे. सध्या गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय 22. नवीन गोलंदाज तयार करण्याची एक नामी आयडिया आहे. अगदी 40 धावांची गरज होती 6 बॉल मध्ये. ज्या 2 बॉलवरती आलाय 2 बॅक टू बॅक षटकार. डॅनी लोंगली चाणक्य आहेत. कारण त्यांना सुद्धा माहित होतं की माझा गोलंदाज कसा तयार होईल याकडे लक्ष लावलंय. त्यांना माहिती 40 धावसंख्येचं टार्गेट ही जरी 6 बॉलवरती 6 षटकार जरी आले तरी या सामन्यातली कटुता पाहायला मिळेल. परंतु इथे अनुभव 22 साठी मैदानात क्रिएट होणं फार गरजेचं आहे.
हा बॉल डॉट आलाय. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक धाव तर कंप्लीट होईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. कॉन्फिडन्स हर्षलचा फार मोठा होता मैदानात आज. दोन बॉल 6 धावा जर आल्या तर आवासी टीम 2100 पारितोषिकाचे मानकरी ठरतील. आवासी टीम नो डाऊट. मॅच संपल्यानंतर आवासी संपूर्ण टीम आपले मंचावरती असेल याची आपण नोंद घ्या. संपूर्ण स्क्वॉड आपला पाठीराखे जरी आले तरी चालतील. फार दूरवरचा प्रवास आहे. व्हॉट अ शॉट. इथे षटकार आला. टोटल अनिलजी देशमुख साहेब 22 धावा या ओव्हरमध्ये आल्या. 21 ची गरज होती, 22 आल्यात. तुमच्या 2100 रुपयांचे ते पानकरी ठरलेत अर्थातच. परंतु तत्पूर्वी मंचावरती आपण इन्व्हाइट करूया संपूर्ण आवासी टीम. सो प्लीज या आपण. अगदी आज यजमान पद तुमच्याकडे आहेत. पाहुणे मंडळी आज या कर्जतच्या नगरीमध्ये पावन रायगडची भूमी आणि खरं म्हणायला गेलं तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणचा प्रवास सुद्धा पाहिला आणि पूर्णपणे घाटावरून कोकणातून आल्याच्या नंतर या संपूर्ण कोकण परिसराला एक पावन स्पर्श त्यांचा पाहायला मिळाला. येस येस. सर्वप्रथम आपण सन्मानाकडे जाऊयात. अर्थातच या ठिकाणी कैलासवासी रवींद्र किसन दिघे